हातकणंगले तालुक्यातील तळसंदेमधील डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचा तिसरा दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. डी.वाय. पाटील एज्युकेशनल सिटी इथं भव्य शोभायात्रेनं दीक्षांत समारंभाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील होते. व्यासपीठावर विश्वस्त आणि माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, पूजा ऋतुराज पाटील, तेजस पाटील, डॉक्टर अनिलकुमार गुप्ता, डॉक्टर जे.ए. खोत यांच्यासह बोर्ड ऑफ मॅनेजमेंट, गव्हर्निंग बॉडी आणि अकॅडमिक काउन्सिलचे सदस्य उपस्थित होते. दीक्षांत समारंभात मान्यवरांच्या हस्ते 15 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकं, 11 विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी तर एकूण 912 विद्यार्थ्यांना विविध पदवी प्रदान करण्यात आल्या. यावेळी अँस्ट्रो टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भावित नाईक यांना डॉक्टर ऑफ सायन्स या मानद पदवीनं तर सह्याद्री फार्म्स प्रोड्युसर कंपनीचे संस्थापक अध्यक्ष विलास शिंदे यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर या पदवीनं मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. यावेळी प्रमुख पाहुणे किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड पुणेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय किर्लोस्कर यांनी भारताच्या विकासात शेती आणि अभियांत्रिकी क्षेत्राची प्रमुख भूमिका निर्णायक असून विकसित भारताची संकल्पना केवळ धोरणात्मक चर्चेतून नव्हे तर शेत, गाव, प्रयोगशाळा आणि तरुणांच्या नवसंकल्पनातूनच प्रत्यक्ष साकार होते असा विश्वास व्यक्त करत त्यासाठी आधुनिक आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान शेतीपर्यंत पोहोचणं अत्यावश्यक असल्याचं सांगितलं. शेती ही भारताची सांस्कृतिक आणि आर्थिक पायाभरणी आहे. मात्र अचूक सिंचन, जलव्यवस्थापन, सौर ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित पीक सल्ला आणि लहान शेतकऱ्यांसाठी परवडणारे तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज असल्याचं किर्लोस्कर यांनी सांगितलं. डॉक्टर ऑफ लिटरेचर पदवी स्वीकारताना विलास शिंदे यांनी शेती ही केवळ संस्कृती न राहता शाश्वत आणि व्यावसायिक उद्योग म्हणून विकसित होणं आवश्यक असल्याचं सांगितलं. राज्यातील सुमारे 50% लोकसंख्या कृषीवर अवलंबून असून शेतीला अपेक्षित व्यावसायिक मान्यता मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी स्वीकारताना भावित नाईक यांनी या संस्थेनं मला केवळ पदवी दिली नाही तर विचारांची दिशा, आत्मविश्वास आणि मूल्य दिली आहेत अशा शब्दात कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांनी 2022मध्ये विद्यापीठाची सुरुवात 650 विद्यार्थ्यांसह झाली होती. आज इथं 4000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचं सांगितलं. विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी विद्यापीठाच्या विकासाचा रोडमॅप तयार केला असून लवकरच हे विद्यापीठ जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवेल असा विश्वास व्यक्त करत तळसंदेमधील डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाच्या कुलपतीपदी विश्वस्त ऋतुराज संजय पाटील यांची नियुक्ती करत असल्याची घोषणा केली. यावेळी विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी 2017 पासून संस्थेची जबाबदारी सांभाळत आहे. आता या पदामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली असून निश्चितच पदाला साजेसं काम करू अशी ग्वाही दिली. यावेळी कुलगुरू डॉक्टर ए.के. गुप्ता, डॉक्टर वैजयंती संजय पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील, देवश्री पाटील, डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा, डी.वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर मनीष भल्ला, डॉक्टर पी.बी. साबळे, डॉक्टर के. प्रथापन, वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू माणिकराव साळुंखे, डॉक्टर अजितसिंह जाधव, अजित पाटील बेनाडीकर, CHRO श्रीलेखा साटम यांच्यासह अधिष्ठाता, प्राचार्य, प्राध्यापक, अधिकारी, पदवीप्राप्त विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.